नमस्कार मंडळी, पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशी बनवणार आहे मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी. एकदम सिंपल, आपल्या गावाकडे स्टाईलमध्ये कसं एकदम साधा सोपी एकदम फोडणी देतात ना, त्या प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. आणि जशी मिक्सरच्या वाटणामध्ये जी चव आहे, ती खलबत्त्याच्या वाटणामध्ये जी चव आहे, हे दोन्हीमध्ये जो फरक आहे ना, तो आपण बघणार आहे. एकदम साधा सोपा आपण खलबत्त्यामध्ये बारीक मसाला करून कशी बनवायची शेंग ते बघूयात. एकदम साधी रोपे सिंपल रेसिपी. बघा, ह्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात मी, चिरल्या, त्या थोड्या थोड्या साली काढल्यात, थोड्या नाही काढल्या, चांगल्या धुवून घेतल्यात. आता हे ठेवून देऊया साईडला. आता आपण खलबत्त्यामध्ये काय बारीक करून घेणार आहे बघा. तर सगळ्यात पहिला मी एक 10-12 लसणाच्या कुड्या घेतल्यात, ज्या सोलून घेतल्यात आणि त्या आता बारीक करून घेते. आधी लसूण बारीक करून घेते आहे मी. आता त्या लसूण बारीक करून बघायचा कितपत झाला आहे. आणि त्याच्यानंतरनं मी आता ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस ॲड केला आहे. वाळलेलं खोबऱ्याचं तुकडे तुकडे करून जरी बारीक केलं तर चालतं. माझ्याकडे खीस होता वाळलेला खोबऱ्याचा, तर तो मी त्याच्यामध्ये टाकला आहे. आता हा आपण बारीक करून घेऊयात. तर आपल्याला हे चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यामुळं हळूहळू थोडा वेळ लागतो ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक करायला, पण होतं. आता मी आधी गॅस कट्ट्यावरती बघत होते, पण तिथं नाही होत आहे म्हणून मग खालीच घेतला आहे बारीक करायला. आता हा असा तरी ठेवायचा, किंवा ह्या खलबत्त्याच्या खाली एखादं कापड ठेवलं तरीसुद्धा चालेल, जेणेकरून जास्त आवाज होत नाही. आता आपण चांगलं खोबरं बारीक करून घेऊयात. मी खोबरं काय केलं होतं, थोडंसं आधी ना खीस हा थोडासा तव्यावरती थोडा गरम करून घेतला होता, म्हणजे परतून घेतला होता. त्यामुळं पटकन बारीक होतो. मग म्हणून कधी पण खोबरं बारीक करताना जरा थोडासा खीस वगैरे असेल तर किंवा आपण छोटे छोटे तुकडे जरी केले असते ना, थोडे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ती पण बारीक करून घेऊया. बघा, असं चांगलं कुटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याची ना जी म्हणजे भाजीमध्ये जी टेस्टमध्ये जो फरक राहतो ना, तो राहतोच. खलबत्त्यामध्ये आपण बारीक केलेला आणि मिक्सरला बारीक केलेला, ह्या दोन्हीच्या बारीक करण्यामध्ये थोडीशी ना भाजीची टेस्ट ही चेंज होतेच. आपल्याला जर टेस्ट बघायची असली ना, तर खरं एकदा ट्राय करून बघायला पाहिजे, मगच आपल्याला त्याचे टेस्ट समजते. आता बघा, हा असा आपला म्हणजे व्यवस्थित हे मिश्रण बारीक करण्यासाठी ना असं चमच्याने हे करून घ्यायचं, जेणेकरून सगळं बारीक होतं व्यवस्थित. आता हळूहळू आपण हे सगळं बारीक करूया. चांगलं कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हेच जर काम आपण मिक्सरला केलं असतं तर आपलं 2 मिनटात झालं असतं. आता हे झालं आहे बारीक. आता गॅसवरती कढई ठेवलेली ऑलरेडी. कढई चांगली गरम झालेली, त्याच्यात थोडंसं तेल ॲड करून घेतलं आहे, 1-2 चमचे. आता ह्याच्यामध्ये टाकूयात सगळ्यात पहिले म्हणजे जिरे. कडकडीत तेल गरम झाल्यावर कधी पण फोडणी द्यायची, जेणेकरून नाही का ती फोडणी चांगली बसते. आता बघा, जिरे टाकलेत. जिरे कसे असे तेल गरम झालेलं, त्यामुळे असे कडकडीत गरम तेलामध्ये ज्यावेळेस आपण जिरे टाकतो ना, त्यावेळेस हे असं होतं. आता थोडीशी मोहरी ॲड केली आहे मी, आणि आता थोडी हळद टाकूया. आता हे बघा, ज्यावेळेस तेल एकदम गरम, म्हणजे अति पण एवढं गरम करायचं नाही की जेणेकरून करपलं जाईल, असं पण मापामध्ये गरम झालेलं पाहिजे. आणि आता जो आपण बारीक केलं होतं ना, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, ह्या तिघांचं जे मिश्रण होतं ते आपण ह्याच्यात वाटण टाकून घेऊयात. आता हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. खूप वेळ चांगलं एकदम मस्त भाजून घ्यायचं, जेणेकरून जे खोबरं आहे ना त्याचंही तेल सुटलं पाहिजे भाजीमध्ये. त्यामुळे आपण हे चांगलं बारीक करून म्हणजे चांगलं भाजून घेऊयात. बघा, चांगलं भाजायचं आहे आपल्याला, हे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. असं एक थोडंसं तेलसरपणा असल्यामुळं बघा, खोबऱ्याला कसे असे हे होतात ना, बलून आल्यासारखे होत आहेत ना साईडनं. हाच तर डिफरन्स असतो, जो म्हणजे नाही का असं तेलकट खोबरं असले की हे बघा हे असं होतं. आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळं अजून थोडी ऑइली भाजी होते, ह्याला तेल चांगलं सुटलं की. त्यामुळे हे चांगलं भाजायचं. आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहावं पण लागणार आहे बरं का. असं उगीचंच 2 मिनटासाठी वगैरे असं थांबवून आपलं जर ते थोडं तर कहून हे करपलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे चांगलं भाजायचं आहे. बघा, आता हे आपण
आपलं थोडंसं कलर चेंज झाल्यासारखं दिसतंय. आता थोडासा कलर चेंज झाला, याचा अर्थ भाजलं गेलं. आता ह्याच्यात थोडी मिरची पावडर टाकूयात. मिरची पावडर थोडीशी टाकून देऊयात, एखादा चमचा, आणि एखादा चमचा काळं तिखट टाकूया. आता हे पण परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे जो मसाला आपलं जे लसूण खोबरं कोथिंबीर होतं ना, त्याला हे आपलं काळं तिखट आणि लाल मिरची पावडर ही चांगली मिक्स होऊन जाईल ह्याच्यामध्ये. इतपत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. बघा हा मसाला कसा दिसतोय, असा ग्रेव्हीसारखा दिसत नाही, तुटक तुटक दिसतोय, कारण का आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक केलं आहे त्यामुळे. आता पाणी ॲड करूया. आता सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे हे पाणी मी टाकताना गरमच टाकलं होतं, गरम केलेलंच पाणी टाकले मी. आता आपल्याला का नाही जास्त अशी म्हणजे पातळ भाजी करायची आहे की काय ह्याच्यावरती पण डिपेंड राहतो मसाला. पण ज्यावेळेस आपल्याला रबरबीत करायची असते, म्हणजे अशी थोडीशी घटसर करायची असते ना, त्यावेळेस हे एक नंबर. आता शेंगा टाकूयात. हा बघा, शेंगा टाकून एकदा थोडं हलवून घेऊया. आता चवीनुसार मीठ ॲड केलं मी ह्याच्यात. आता हे बघा कसं दिसायला लागले. आपण गरम पाणी टाकलं ना की ह्याला व्यवस्थित असा कट येतो, म्हणून गरम पाणी टाकायचं. हे बघा, आता ही आपली भाजी मस्तपैकी आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित. तर झाकून ठेवूयात. झाकून ठेवले की लवकर शिजते आणि ही आपली भाजी तयार आहे. हे बघा, आणि अशी भाकरी संग घ्यायची खायला मस्तपैकी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.